महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून मोठ्या चर्चा सुरू असतानाच आता सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे। टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेले 3 अमेरिकन नागरिक ख्रिश्चन धर्माचा प्रचार करताना आढळून आल्यानंतर त्यांना 10 मेच्या आत देश सोडून देण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत। 3 अमेरिकन नागरिक टुरिस्ट व्हिसा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले होते। पिंपरी चिंचवड मधील एका हॉटेलमध्ये त्यांनी 26 एप्रिलला मुक्काम केला। 27 तारखेला ते पुण्यातील शुक्रवार पेठेत आले। त्यावेळी त्यांच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात आलेली पत्रके होती। शुक्रवार पेठेतील एका ड्रायव्हरला त्यांनी त्यातील एक पत्रक देऊन ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला। त्या ड्रायव्हरने तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर त्या 3 अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना विशेष शाखेत नेण्यात आले। तिथे त्यांच्याकडे चौकशी केली असता ते धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं। टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना धर्मप्रसार करण्यासाठी कायद्यानं मनाई आहे, तरीही ते 3 अमेरिकन नागरिक धर्मप्रसार करत असल्याचं समोर आलंय। या आधी देखील हे 3 अमेरिकन नागरिक कधी टुरिस्ट तर कधी बिझनेस व्हिसावर भारतात आल्याचं त्यांच्या पासपोर्ट वरून दिसून आलंय। पर्यटक व्हिसावर भारतात येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी 3 अमेरिकन नागरिकांना लिव्ह इंडिया नोटीस बजावली आहे। व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे या तिघांनाही 10 मे 2026 पर्यंत किंवा त्यापूर्वी भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।